नम्रता मला आठवतंय 2019ला आता 12:07 झालेली आहेत. 12च्या सुमारास मागच्या वेळी निकाल स्पष्ट होऊन गेला होता. यावेळी लढत मात्र जोरदार दिली इंडिया आघाडीनं आणि 300च्या सुमारासच्या जागा पार करतील भाजप असं सध्या तरी चित्र असलं तरी सुद्धा इंडिया आघाडी आता हलक्यात घेण्याजोगी गोष्ट नाहीये. आणि पॉवर बॅलन्स या देशातल्या जनतेनं शून्यपणे एक पॉवर बॅलन्स दिलेला आहे. आग किले एक फिल्म होती त्याच्यातला आग किले पाणी का डर होना जरुरी असा डायलॉग तुला आठवत असेल. ओंकारामधला आय गेस डायलॉग होता तो आणि तो इथे मात्र जनतेने दाखवून दिलेला आहे. मोदींवर प्रेम आहे. सत्ता आम्हाला मोदींची हवी असेलही मात्र त्याचे आम्हाला चालणार नाही. एक्झॅक्टली. पुण्यातून मुरलीधर मोहोळ 38,500 मतांनी आघाडीवर आहे. नाशिक मधनं सुद्धा राजाभाऊ वाजे 1,00,000 मतांनी त्यांची आघाडी झाली. पुण्यामध्ये फक्त मुरलीधर मोहोळांचं एकीकडे कौतुक असतानाच मागच्या वेळी बापट आणि मोहन जोशींमधला फरक 6 लाखाचा होता. 6 लाख. आणि आता जर का 38,000चा फरक असेल तर आपण कल्पना करू शकतो की धंगेकरांनी काय इकडे फाईट दिली. अगदी. दरम्यान सेन्सेक्स मध्ये घसरण झालेली आहे ती आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळाली होती. आता ताजा सेन्सेक्स 6,000 आकड्यांनी खाली आलेला आहे. 6% खाली आलेला आहे. आणि 6% घसरण ही मोठी घसरण म्हणायला हवी. म्हणजे जरी आता कलांमध्ये 300च्या आसपास जरी एनडीए असली आघाडीवरती तरी सुद्धा गुंतवणूकदारांचा काही संयम अजून राहिलेला दिसत नाहीये. एक्झॅक्ट. त्याचं कारण असं आहे की हा आकडा असा आहे की यापुढे काय व्होलॅटिलिटी असणार आहे. राज्यांमधली समीकरण आता बदलणार आहेत. विधानसभे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्रामध्ये पुढे विधानसभेला काय वाटतं